2100 रुपये कधी करून आम्ही मेल्यावर करून का त्या बुड्या म्हाताऱ्या गड्ड्यात गेल्यावर करतील? हा आज त्याची सोय नाही लागून राहिली. दानाले मौताच झाला म्हटलं मजूर. हा आम्ही मुंबईपर्यंत येऊ शकतो आणि मंत्र्याच्या घरापाशी डेरा देऊ शकतो. जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन, त्यांना एकच प्रश्न विचारण्यात येतोय की तुमची वेळ कधी येणार आहे? जेव्हा प्रत्येक शेतकरी आत्महत्या करायला लागेल तेव्हा, की जेव्हा त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून तो फक्त गळफास त्याच्या गळ्याला लावेल तेव्हा? का कसं आम्ही कशा महिला समोर निघाला का कशा समोर येतात आणि काय करून टाका. एक महिला ते एक असं कर्तव्य आहे का ही रणरागिणी झाली की ती दुर्गा होऊ शकते, महाकाली होऊ शकते. ते रूप आम्हाला एकदा सरकारला दाखवून द्यायचं आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांचं आंदोलन सुरूच आहे. आज सुद्धा बच्चू कडू महाराष्ट्रात विविध भागांमध्ये सभा घेत आहेत, जेणेकरून सरकारला आता तरी जाग येईल. तर दुसरीकडं बच्चू कडूंच्या पाठीशी आता महिला शक्ती सुद्धा खंबीरपणे उभी झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी घेऊन येत्या 18 सप्टेंबर रोजी अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा इथं शेतकरी शेतमजूर महिलांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाराष्ट्राचा विविध भागातून हजारो महिला सहभागी होणार आहेत. तर प्रहार महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं गावामध्ये भेटी घेऊन या सभेला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन केलं जात आहे. आज अमरावतीच्या शिरसगाव, करसगाव, सरपाबाद या ठिकाणी प्रहार महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी शेतमजूर महिलांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. सरकारला जागं करण्यासाठी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी महिलांच्या वतीनं 18 सप्टेंबर रोजी सभेतून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. जर या सभेनंतरही सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर थेट मुंबई गाठून मंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आता या महिलांनी दिला आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहे ह्या सर्व महिलांनी मांडल्या गेल्या पाहिजे. आणि ह्या मांडल्यानंतर आजपर्यंतही सरकारला ही जाग आली नाही. हे झोपेचं सरकार आहे. हे किती दिवस हे सरकार झोपेत राहणार आहे? त्यासाठी आम्हाला सर्व महिलांना एकत्रित यायचं आहे. शेतकऱ्यासाठी आम्हाला काही जरी करावं लागलं तरी आम्ही करण्यात तत्पर आहे. आणि हे शेतकऱ्याच्या जे काही यांनी सांगितलं का बा आज आपल्या समजा गावोगावी ज्या फाशीच्या तक्रारी होऊन राहिल्या ह्या कशामुळे होऊन राहिल्या? का शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही, शेतकऱ्याला काय करावं लागते, त्यांच्या मुलाला धड कपडा नाही, त्यांना शिक्षण भेटत नाही. आणि शिक्षणाऐवजी काही त्यांना म्हणजे नवीन असं काही पाहायलाच भेटत नाही. का जे मोठे मुलांचे जे लोकांची मुलं असते ते मोठे शिक्षण घेतात, शेतकऱ्याला त्याचं उदरनिर्वाह करायला लागते. हा कुठपर्यंत असं आम्ही शेतकऱ्यांनी राहावं आणि कुठपर्यंत हे सहन करावं? त्यासाठी आम्ही हे समोरलं पाऊल उचलत आहे. ते पाऊल उचलताना जे यांनी मंत्र्यांनी जे लाडकी बहीण म्हणूनही म्हटलं आहे, ही लाडकी बहीण त्यांनी लाडकी बहीण पण आता लाडकी बहीणनी हे त्यांना विधवा बहीण म्हणावं लागणार आहे. का जे फाशीचे प्रकरण होऊन राहिले त्यात त्यांच्या बहिणी विधवा होऊन राहिल्या की लाडकी बहीण म्हणता तुम्ही. मग लाडकी बहीण आहे का हे? तुम्ही तर बहिणीचं कुंकू पुसलं चाललं आहे. किती दिवसपर्यंत बहिणीचे कुंकू पुसणार आहे तुम्ही? म्हणून हे आम्हाला याचं फार दुःख होत आहे. हे दुःख करताना आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्या आता हे यांचं सरकारमध्ये कुठं आम्ही काय करावं. म्हणून एकदा या महिलांनी पाऊल उचललं हे आम्ही कधीच मागं हटणार नाही. आणि मुंबईला जावं लागे का दिल्लीला जावं लागे, काही जरी करावं लागे आणि कुठं आम्हाला कोंडून जरी ठेवलं का तरी आम्ही मागं हटणारं महिला नाही आहे. म्हणून हे महिलांनी एकदा जे पाऊल उचलले ते मागं घेणार नाही, कोण्याच परिस्थिती मागं हटणार नाही. मुंबईला जायची आमची तयारी. एकच महिलांनी अशा हजारो महिला मुंबईला पण जाईन. आता 18 तारखेला बेलोऱ्याला 18 तारखेला कार्यक्रम घेतला आहे. त्या कार्यक्रम पण ताकदीनं महिला ह्या घरोघरच्या निघणार आहे. आणि मोठा आम्हाला उपक्रम ह्या दाखवून घ्यायचा आहे का कसं आम्ही कशा महिला समोर निघाला का कशा समोर येतात आणि काय करून टाका. एक महिला ते एक असं कर्तव्य आहे का ही रणरागिणी झाली की ती दुर्गा होऊ शकते, महाकाली होऊ शकते. ते रूप आम्हाला एकदा सरकारला दाखवून द्यायचं आहे. आणि एवढेच बोलून सगळ्यांना जय प्रहार. आपल्याला माहीतच आहे मागे कांद्याचं किती नुकसान झालं आहे. सर्व मजुरांना पण आणि शेतकऱ्यांना पण किती कांद्याचं पाण्यामुळे याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर आपल्याला कर्जमाफी पण पाहिजे, सातबारा कोरा पण पाहिजे आणि हमी भाव पण पाहिजे.
सगळ्यांना हेच माझी विनंती आहे का आपल्या सगळ्या बहिणींनी 18 तारखेला आपल्या बेलोऱ्याला आपल्याला मेळाव्याला जायचं आहे. सरकारने त्यांनी दिलेलं आश्वासन, निवडणुकीपूर्वी जे आश्वासन त्यांनी दिलं आहे, आम्हा सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना जे आश्वासन दिलं आहे की आम्ही निवडून आल्याबरोबर तुमचा 7-12 कोरा 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 करू, तर हा कोरा कधी होईल 7-12 असं सर्व महिलांचं, सर्व भगिनींचं निवेदन आहे त्यांना की हा लवकरात लवकर तुम्ही कोरा करा, आमचं काही कमी जास्त होण्याच्या अगोदर. आणि तोही नसेल होत तर तुम्ही आमच्या शेतमालाला हमी भाव द्या. आणि हा हमी भाव असेल तर आम्हाला तुमच्या कर्जाची किंवा तुमच्या कर्ज मंजुरीची बिलकुल गरज नाही आहे, पण आमच्यावर अन्याय न करता आमच्या शेतमालाला तुम्ही कृपा करून हमी भाव द्या आणि आम्हाला जीवन चांगल्या प्रकारे जगू द्या. आपले अजितदादा म्हणतायत की वेळ आल्यावर बघू. अहो, तुमची वेळ कधी येणार? मला हे विचारायचं आहे अजितदादा तुम्हाला की वेळ कधी येणार आहे? सर्व गोष्टीसाठी वेळ आलेली आहे, मग फक्त शेतकऱ्यांसाठीच आपण का म्हणताय की वेळ येणार आहे? यासाठी की माननीय बच्चूभाऊ यासाठी पुढाकार घेत आहेत म्हणून? अहो, आम्ही हे म्हणत नाही की बच्चूभाऊ पुढाकार घेत आहेत. अहो, त्यांच्यासोबत ही महिला आघाडीसुद्धा आहे. आणि आम्ही हे जे शेतकरी महिला आहोत, हा पहिला प्रश्न करतोय की आमच्या शेतमालाला हमीभाव हवा आहे, आमच्या मुलांना रोजगार हवा आहे, आमच्या जे लोक आहेत आम्हाला 1500 देऊन भिकारी नका करू, आम्हाला आमच्या हाताला काम द्या. यासाठीच आम्ही सदैव तळमळ करतो आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय वारंवार, जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2, त्यांना एकच प्रश्न विचारण्यात येतो आहे की तुमची वेळ कधी येणार आहे? जेव्हा प्रत्येक शेतकरी आत्महत्या करायला लागेल तेव्हा, की जेव्हा त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून तो फक्त गळफास त्याच्या गळ्याला लावेल तेव्हा? मी अजितदादाला प्रश्न विचारू इच्छिते की त्यांनी मला उत्तर द्यावं की हा वेळ कधी येणार आहे. एवढं बोल. आणि आपले बच्चूभाऊ वारंवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तळमळ करत आहे. मंत्रालयापर्यंत त्यांना वेळोवेळी आंदोलनं करत आहे, तरी पण ह्या सरकारला जाग येत नाही आहे. त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासनं दिले होते, देवाभाऊंनी आश्वासन दिले होते की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करणार, 7-12 कोरा 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 म्हणून असे त्यांनी आश्वासनं दिले, परंतु त्यांनी आजपर्यंतही कसलेही आश्वासन पूर्ण केलेले नाही आहे. तरी हे सर्व आश्वासनं आपल्याला या सरकारकडून पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात मोठी लढाई लढायची आहे. शेतकऱ्यालाच पिकलं नाही तर मजूर आले कुठून भेटत? हे सरकारनं मान्य केलं पाहिजे. हे किराणा जरासा सस्ता केला पाहिजे. 200 रुपये रोजात पोट भरावं का, लेकरं पोसावं का, शाळा शिकवावं लेकरं इले. हा 7 गाळा कोरा पाहिजे कास्तकाराचा. त्याचं तो कास्तकार सुखी राहील तर मजूर सुखी राहील. कास्तकार दुखी आहे तर मजूर तर दुखी राहणारच आहे. हा, आमच्या इकडली परिस्थिती बेकार झाली ना. हे सरकारनं समज दाखवून राहिली तिकडे. हा 1500 पाठवून देते, 1500 रुपयात काय होऊन राहिलं? काही लोकांना पगारही भेटून नाही राहिले, बिनपगारी बसले हुई आहेत. लाडक्या बहिणीला पैसे देऊन राहिले ना, म्हाताऱ्या बुडीचे पैसे डुबून राहिले. 21 रुपये करणार महिन्याला, 21 रुपये महिना करणार आहे सरकार. 21 रुपये कधी करून आम्ही मेल्यावर कारण का त्या बुड्या म्हाताऱ्या गड्ड्यात गेल्यावर करतील? हा, आज त्याची सोय नाही लागून राहिली. दानाले मौताच झाला म्हटलं मजूर. हा, आम्ही मुंबईपर्यंत येऊ शकतो आणि मंत्र्याच्या घरापाशी डेरा देऊ शकतो.